आता आपण या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत? डिफरन्सेस. फक्त दोन डिफरन्स पाहिजे या व्हिडिओमध्ये. मग त्यामध्ये फर्स्ट डिफरन्स बिटवीन प्रोकॅरियोटिक सेल अँड युकॅरियोटिक सेल असा एक क्वेश्चन येऊ शकतो 2 मार्काला 3 मार्काला. किंवा डिस्टिंग्विश बिटवीन प्रोकॅरियोटिक सेल अँड युकॅरियोटिक सेल. मग ते फक्त आता इथं थोडक्यात डिफरन्स पाहिजे. हे सगळं डिटेल स्ट्रक्चर आपण पाहिलेलं आहे, फक्त आता डिफरन्सच्या फॉर्म मध्ये पाहिजे. मग त्यामध्ये प्रोकॅरियोटिक सेल मध्ये फर्स्ट पॉइंट काय म्हटलं बघा, न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज अब्सेंट. आणि इकडे काय म्हटलेलं आहे बघा, फर्स्ट पॉइंट न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज प्रेझेंट. मग तुम्हाला आता माहित आहे त्यामध्ये न्यूक्लियसचं स्ट्रक्चर झालेलं आहे, त्यामुळे न्यूक्लिअर मेम्ब्रेन कशाला म्हणायचं, अब्सेंट कुणाच्यात असतं, प्रेझेंट कुणाच्यात असतं, हे फक्त आता तुम्ही समजावून घ्यायचं. इकडे काय सांगितलंय, न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज अब्सेंट, आणि इकडे काय सांगितलंय, न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज प्रेझेंट. म्हणजेच इकडे प्रेझेंट आहे म्हटलेलं आहे, इकडे प्रेझेंट असं सांगितलेलं आहे म्हटल्यावर असं दाखवायचं स्ट्रक्चर. थोडक्यात काय असणार आहे, असं स्ट्रक्चर तिथं प्रेझेंट असणार. याला काय म्हणायचं, न्यूक्लिअर मेम्ब्रेन, जे यांच्यामध्ये प्रेझेंट असतं. न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज प्रेझेंट इन युकॅरियोटिक सेल बट अब्सेंट इन, कुणामध्ये अब्सेंट असतं, न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज अब्सेंट इन प्रोकॅरियोटिक सेल. असं स्ट्रक्चर तुम्हाला इथं बघायला मिळणार नाही. म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहे यांच्यावर काय असतं, आउटर मेम्ब्रेन और आउटर कवरिंग इज प्रेझेंट कॉल्ड न्यूक्लिअर मेम्ब्रेन. आउटर मेम्ब्रेन जे प्रेझेंट कशामध्ये असतं, आउटर मेम्ब्रेन और आउटर कवरिंग इज प्रेझेंट इन न्यूक्लियस, इट इज कॉल्ड न्यूक्लिअर मेम्ब्रेन. यालाच काय म्हणतात, न्यूक्लिअर मेम्ब्रेन. आणि मध्ये असा डॉट डॉट ने दाखवलेला असतो तो काय असतो, न्यूक्लिओलस. आणि ह्यात मध्ये काय असतं, क्रोमॅटिन नेटवर्क और क्रोमॅटिन मटेरियल असतं, ते इथं प्रेझेंट आहे. न्यूक्लिअर मेम्ब्रेन यांच्यामध्ये अब्सेंट असतं. समजला फर्स्ट डिफरन्स काय सांगायचं मग, तर इन प्रोकॅरियोटिक सेल न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज अब्सेंट. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये हे जसं न्यूक्लिअर मेम्ब्रेन दिसतंय तसं नसतं. म्हणजे न्यूक्लिअर मेम्ब्रेन और आउटर कवरिंग आउटर मेम्ब्रेन इज अब्सेंट इन न्यूक्लियस. तसंच इन युकॅरियोटिक सेल न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज प्रेझेंट, आणि युकॅरियोटिक सेल जे असतात त्यांच्यामध्ये काय असतं, न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज प्रेझेंट. व्हाय न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज अब्सेंट, बिकॉज प्रो मीन्स प्रिमिटिव्ह, कॅरियन मीन्स न्यूक्लियस. Primitive or simple type of nucleus, that is not well developed nucleus present in prokaryotic cell. Eukaryotic cell, U means advanced, carrion means nucleus, means काय अर्थ सांगणार आहे, advanced or well developed nucleus is present in eukaryotic cell, so nuclear membrane is present. आणि यांच्यामध्ये काय, primitive simple type of nucleus is present, not well developed nucleus, hence nuclear membrane is absent. त्यामध्ये आता फर्स्ट डिफरन्स तुम्हाला व्यवस्थित समजलेला आहे. हे डिटेल स्ट्रक्चर आपण पाहिलेलं आहे, तेच इथं फक्त आता पाहत निघाले डिफरन्सच्या फॉर्म मध्ये. सेकंड त्यामध्ये डिफरन्स प्रोकॅरियोटिक सेल मध्ये काय सांगितलंय पहा, जेनेटिक मटेरियल इज इन द फॉर्म ऑफ सर्क्युलर कॉइल ऑफ डीएनए विदाउट हिस्टोन प्रोटीन्स. लगेच समोरचा बघून घ्यायचं काय सांगितलं तिकडं, इन युकॅरियोटिक सेल सेकंड पॉइंट मध्ये जेनेटिक मटेरियल इज इन द फॉर्म ऑफ अ डबल हेलिक्स डीएनए विथ हिस्टोन प्रोटीन्स. याच्यासाठी सुद्धा आता डायग्राम समजावून घ्या. म्हणजेच यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर इकडं सांगितलंय काय, जेनेटिक मटेरियल, जनुकीय जे काही मटेरियल असतं ते फॉर्म कशाच्या फॉर्म मध्ये असते, सर्क्युलर कॉइल ऑफ डीएनए विदाउट हिस्टोन प्रोटीन्स. म्हणजेच यांच्यामध्ये जी सर्क्युलर कॉइल असते डीएनए ची ती अशी असते, ही अशी डीएनए ची काय असते, सर्क्युलर कॉइल
पण यांच्यामध्ये काय सांगितलंय, कॉईल सर्क्युलर असते डीएनए ची, पण विदाउट हिस्टोन प्रोटीन्स. ह्या कॉईल मध्ये कसल्याही प्रकारचे हिस्टोन प्रोटीन्स नसतात, म्हणजेच हिस्टोन प्रोटीन्स आर ॲब्सेंट. आणि इकडे काय सांगितलंय, तर जेनेटिक मटेरियल इज इन द फॉर्म ऑफ डबल हेलिक्स डीएनए विथ हिस्टोन प्रोटीन्स. म्हणजेच ही जी कॉईल असते ती सिंगल असते डीएनए ची सर्क्युलर कॉईल, आणि इकडे कशी असते तर डबल हेलिक्स कॉईल असते, म्हणजे अशी. यांच्यामध्ये कशी असते, डबल असते, फाटे फुटल्यासारखे पुढे असतं, आणि ती काय असते, डबल हेलिक्स डीएनए विथ हिस्टोन प्रोटीन्स. डबल हेलिक्स डीएनए. डीएनए ची जी कॉईल असते ती सर्क्युलर डबल हेलिक्स असते, आणि त्यामध्ये ती कशी असते तर विथ कसली, हिस्टोन प्रोटीन्स. म्हणजे यांच्यामध्ये काय असतात, हिस्टोन प्रोटीन्स असतात, यांच्यामध्ये हिस्टोन प्रोटीन्स नसतात. तसंच यांच्यामध्ये म्हणजेच प्रोकॅरियोटिक सेल मधली जी डीएनए ची सर्क्युलर कॉईल असते ती सिंगल असते, आणि इकडं युकॅरियोटिक सेल मध्ये डीएनए ची जी कॉईल असते ती डबल हेलिक्स सर्क्युलर डीएनए कॉईल असते, आणि त्याच्यामध्ये हिस्टोन प्रोटीन्स प्रेझेंट असतात. समजलं, हा झाला सेकंड डिफरन्स. आता नेक्स्ट त्यामध्ये पुढचा, आता थर्ड काय सांगितलंय त्यामध्ये, तर मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिल्स आर ॲब्सेंट. म्हणजेच त्यामध्ये प्रोकॅरियोटिक सेल जे आहेत त्यांच्यामध्ये जे 3 नंबरचा जो पॉइंट सांगितलाय इथं काय सांगितलंय, मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिल्स आर ॲब्सेंट. आणि इकडं काय सांगितलंय युकॅरियोटिक सेल मध्ये, तर थर्ड पॉइंट मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिल्स आर प्रेझेंट. व्हाय, आपण आता ते न्यूक्लियसचं स्ट्रक्चर पाहिलेलंच होतं. ते कसं होतं, यांच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड होतं, यांच्यामध्ये विदाउट मेम्ब्रेन. म्हणजेच कसल्याही प्रकारचं मेम्ब्रेन कोणत्याही सेल ऑर्गॅनिल्स मध्ये यांच्या दिसून येत नाही. आणि यांच्यामध्ये काय, तर त्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड, प्रत्येक ऑर्गॅनिली थोडक्यात कशी असते तर मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिली असते. कशी असते, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिली. म्हणजेच आउटर कवरिंग इज प्रेझेंट इन ईच ऑर्गॅनिलीज. यांच्यामध्ये आउटर कवरिंग असतं, प्रत्येक ऑर्गॅनिलीज मध्ये आउटर कवरिंग इज प्रेझेंट, आणि यांच्यामध्ये आउटर कवरिंग इज ॲब्सेंट इन ईच ऑर्गॅनिलीज. यांच्यामधली जी ऑर्गॅनिली असते त्यांच्यामध्ये प्रत्येकामध्ये आउटर कवरिंग हे ॲब्सेंट असतं, म्हणजेच नॉट प्रेझेंट. मग समजला, थर्ड पॉइंट काय सांगितलाय, तर प्रोकॅरियोटिक सेल काय सांगितलंय, मग मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिलीज आर ॲब्सेंट इन प्रोकॅरियोटिक सेल. आणि इकडे थर्ड पॉइंट मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिलीज आर प्रेझेंट इन युकॅरियोटिक सेल. डिफरन्स लक्षात ठेवायचा. नेक्स्ट नंबर 4 इन प्रोकॅरियोटिक सेल्स काय सांगितलंय, प्लाझमिड्स आर मेनी इन नंबर. आणि इकडे काय सांगितलंय, प्लाझमिड्स आर ॲब्सेंट. म्हणजेच यांच्यामध्ये जे प्लाझमिड्स असतात ते कसे असतात, प्रेझेंट असतात, शिवाय मेनी इन नंबर. अनेक प्लाझमिड्स कुणाच्यात प्रेझेंट असतात, प्रोकॅरियोटिक सेल मध्ये. आणि इकडं युकॅरियोटिक सेल मध्ये नंबरचं राहू द्या, ऑलरेडी प्लाझमिड्स काय असतात, ॲब्सेंट. म्हणजेच यांच्यात प्लाझमिड्स मेनी इन नंबर अँड प्रेझेंट, आणि यांच्यात प्लाझमिड्स आर ॲब्सेंट. म्हणजेच प्लाझमिड्स आर मेनी इन नंबर इन प्रोकॅरियोटिक सेल्स, आणि इकडे काय, प्लाझमिड्स आर ॲब्सेंट इन युकॅरियोटिक सेल. हा त्यांच्यामधला डिफरन्स आहे. नेक्स्ट नंबर 5th डिफरन्स, त्यामध्ये प्रोकॅरियोटिक सेल मध्ये काय सांगितलंय, सायटोप्लाझम डज नॉट शो स्ट्रीमिंग मुवमेंट. आणि इकडे काय सांगितलंय बघा, युकॅरियोटिक सेल मध्ये सायटोप्लाझम शोज स्ट्रीमिंग मुवमेंट. म्हणजेच यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर यांच्यातला जो सायटोप्लाझम असतो इन प्रोकॅरियोटिक सेल, सायटोप्लाझम तो जो असतो तो डज नॉट शो स्ट्रीमिंग मुवमेंट. म्हणजे आतला जो सायटोप्लाझम असतो, पेशी जे द्रव्य असतं, पेशी द्रव्य ते यांच्यात
मुवमेंट करत नाही किंवा त्याचा प्रवाह चालू नसतो, म्हणजेच विदाउट मुवमेंट असा त्यामध्ये काय असतो, सायटोप्लाझम. कसलाही त्यांच्यामध्ये कसली हालचाल होत नाही. आणि इकडं काय सांगितलंय, युकॅरियोटिक सेल मध्ये तर सायटोप्लाझम शोज स्ट्रीमिंग मुवमेंट, म्हणजेच इन युकॅरियोटिक सेल्स त्यांच्यामधलं जे पेशीद्रव्य असतं ते कसं असतं, मुवमेंट. कसली मुवमेंट दाखवतं, इट शोज स्ट्रीमिंग मुवमेंट, प्रवाह चालू असणारी अशी हालचाल दाखवतं. जसं पाणी वाहत वाहत पुढे जातं तसं यांच्यामध्ये सुद्धा ते द्रव्य जे आहे फ्लुइड सायटोप्लाझम हे कसलं असतं, स्ट्रीमिंग मुवमेंट दाखवत असतं. इथं अजिबात स्ट्रीमिंग मुवमेंट दाखवत नाही. थोडक्यात एखाद्या डबक्यात पाणी साठून राहतं, ते कसली मुवमेंट दाखवतं का, नाही दाखवत. तसं याचं काम असतं. हे म्हणजे थोडक्यात एक लहान डबकं. मग लहान डबक्यात कसली मुवमेंट तुम्हाला दिसते का, नाही दिसत. तसं यांच्यामध्ये काय, त्यांचा जो सायटोप्लाझम असतो कुणामधला, प्रोकॅरियोटिक सेल मधला, सायटोप्लाझम डज नॉट शो स्ट्रीमिंग मुवमेंट. जशी डबक्यामध्ये पाण्याची हालचाल होत नाही तशी इथं यांच्या सायटोप्लाझम मध्ये हालचाल होत नाही. आणि हे म्हणजेच एक्झाम्पल कसं आहे, फॉर एक्झाम्पल रिव्हर, जशी नदीमध्ये स्ट्रीमिंग मुवमेंट असते, प्रवाहित होण्याची हालचाल, तसे यांच्यामधला सायटोप्लाझम काय असतो, सायटोप्लाझम शोज स्ट्रीमिंग मुवमेंट. समजलं, दोन एक्झाम्पल. हे थोडक्यात डबक्यातलं पाणी, तिथं मुवमेंट नसते. हे थोडक्यात नदीचं पाणी, तिथं मुवमेंट असते. नेक्स्ट नंबर 6 इन प्रोकॅरियोटिक सेल काय सांगितलंय, रायबोसोम्स आर स्मॉलर अँड 70s टाइप. हे सगळं आपलं डिटेल बघून झालेलं आहे. एस स्टँड फॉर स्वेडबर्ग युनिट. एस हा हे जे लेटर वापरलंय ते कशासाठी, स्वेडबर्ग युनिट म्हणून, सेडिमेंटेशन कोएफिशियंट रेट याच्यासाठी वापरलेलं हे काय आहे, एस लेटर. म्हणजेच यामध्ये रायबोसोम्स आर स्मॉलर अँड 70s टाइप, आणि इकडे काय, इन युकॅरियोटिक सेल रायबोसोम्स आर लार्जर अँड 80s टाइप. म्हणजेच 80 स्वेडबर्ग युनिट एस अशा असणाऱ्या टाइप्स. म्हणजेच हा डिफरन्स काय, तर यांच्यामधले रायबोसोम्स जे प्रोकॅरियोटिक सेल मधले आहेत ते लहान असतात, स्मॉलर, आणि कोणत्या टाइपचे असतात, 70s टाइपचे असतात. आणि इकडे युकॅरियोटिक सेल मधले जे रायबोसोम्स आहेत ते कसे असतात, लार्ज असतात, मोठे असतात, आणि त्यामध्ये 80s टाइपचे असतात. समजलं. आता नेक्स्ट पॉइंट नंबर 7 प्रोकॅरियोटिक सेल. मग यामध्ये आता पहा प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल मधला डिफरन्स. रेस्पिरेटरी एन्झाइम्स आर प्रेझेंट ऑन द इनफोल्डिंग्स ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन कॉल्ड मेसोसोम्स. आणि इकडे काय सांगितलंय, इन युकॅरियोटिक सेल मध्ये रेस्पिरेटरी एन्झाइम्स आर प्रेझेंट विथिन मायटोकॉन्ड्रिया. मग आता ही सुद्धा डायग्राम थोडक्यात समजावून घ्या. इथले जे रेस्पिरेटरी एन्झाइम्स आहेत इथं प्रेझेंट आहेत, पण ते कुठं आहेत, तर इनफोल्डिंग्स, ऑन द इनफोल्डिंग्स ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन कॉल्ड मेसोसोम. म्हणजेच त्यामध्ये असा जो प्लाझ्मा मेम्ब्रेन असतो आणि त्याच्यावर जे इनफोल्डिंग्स असतात त्या इनफोल्डिंग्स वर तुम्हाला काय दिसणार आहेत, ह्या इनफोल्डिंग्स वर, तर त्यामध्ये रेस्पिरेटरी एन्झाइम्स तुम्हाला दिसतील. म्हणजेच जे इनफोल्डिंग्स वर रेस्पिरेटरी एन्झाइम्स दिसतात तिथं त्याला काय म्हणतात, अशा प्लाझ्मा मेम्ब्रेनला मेसोसोम्स. समजलं. म्हणजेच रेस्पिरेटरी एन्झाइम्स आर प्रेझेंट, कुठं प्रेझेंट आहेत, तर ऑन द इनफोल्डिंग्स ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. हे जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहेत त्यातलं जे इनफोल्डिंग आहे, आत गेलेली, आत घड्या पडलेल्या ज्या असतात त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या घड्यावर असतो, त्यालाच तिथं काय म्हणतात, मेसोसोम. आणि इकडे काय सांगितलंय, तर त्यामध्ये रेस्पिरेटरी एन्झाइम्स आर प्रेझेंट विदिन मायटोकॉन्ड्रिया. मग तुम्हाला आता मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर तुम्ही पाहिलेलं आहे. मग मायटोकॉन्ड्रियाचं जे स्ट्रक्चर तुम्ही पाहिले, मग त्यामध्ये काय सांगितलं यांनी, यांचं जे असतं म्हणजेच यामध्ये काय सांगितलंय त्यांनी, तर रेस्पिरेटरी एन्झाइम्स जे यांच्यातले असतात कुणामधले, युकॅरियोटिक सेल्स, रेस्पिरेटरी एन्झाइम्स आर प्रेझेंट विदिन मायटोकॉन्ड्रिया. म्हणजे तुम्हाला हे जे मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर दिसतंय, ह्या मायटोकॉन्ड्रियाच्या स्ट्रक्चरच्या आतमध्ये काय तुम्हाला दिसतील, रेस्पिरेटरी एन्झाइम्स.
आणि ज्यांच्यामधले रेस्पिरेटरी एन्झाईम्स कसे असतात प्रोकॅरियोटिक सेल मधले, तर त्यांचे जे प्लाझ्मा मेम्ब्रेनचे इनफोल्डिंग्स असतात, ऑन द इनफोल्डिंग्स ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन कॉल्ड मेसोझोम. म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेनचे जे आत घड्या पडलेल्या असतात त्या आतल्या घड्यावर काय असतात, रेस्पिरेटरी एन्झाईम्स प्रेझेंट असतात. त्यावेळी त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनला ते काय म्हणतात तिथं, मेसोझोम. आणि यांच्यामधले रेस्पिरेटरी एन्झाईम्स कुठं प्रेझेंट आहेत, तर विदिन मायटोकॉन्ड्रिया. म्हणजेच हे मायटोकॉन्ड्रियाचं जे स्ट्रक्चर बघताय त्या स्ट्रक्चरच्या आतमध्ये असतं. समजलं? नेक्स्ट त्यामध्ये लास्ट त्यामध्ये असणारा डिफरन्स, लास्ट त्यामध्ये लास्ट असणारा त्यामध्ये काय आता बघतोय आपण, तर डिफरन्स इन प्रोकॅरियोटिक सेल. एक्झाम्पल्स, विच एक्झाम्पल्स? सियानोबॅक्टेरिया दॅट इज ब्ल्यू ग्रीन आल्गी, आणि दुसरं काय, बॅक्टेरिया. म्हणजेच यामधली जी एक्झाम्पल आहेत ती कोणती एक्झाम्पल आहेत प्रोकॅरियोटिक सेल मधली, तर सियानोबॅक्टेरिया, त्यालाच काय म्हणतात, ब्ल्यू ग्रीन आल्गी. आपलं झालेलं आहे ब्ल्यू ग्रीन आल्गी, नील हरित शैवाल, आणि दुसरं एक्झाम्पल याचं बॅक्टेरिया आहे. आणि इकडे एक्झाम्पल काय युकॅरियोटिक सेल मधलं, तर एक्झाम्पल आल्गी, फंजाय, प्लांट्स ॲज वेल ॲज ॲनिमल्स. म्हणजेच आल्गी येतात त्यामध्ये, फंजाय येतं म्हणजेच बुरशीचा प्रकार, प्लांट्स येतं, आणि ॲनिमल्स. ही सगळे एक्झाम्पल कसे आहेत, युकॅरियोटिक सेलची असणारी एक्झाम्पल आहेत. म्हणजेच लास्ट डिफरन्स यामधला काय, तर इन प्रोकॅरियोटिक सेल्स एक्झाम्पल्स सियानोबॅक्टेरिया दॅट इज ब्ल्यू ग्रीन आल्गी, नील हरित शैवाल, आणि दुसरं बॅक्टेरिया, जीवाणू. आणि इकडं युकॅरियोटिक सेल एक्झाम्पल काय, तर त्यामध्ये आल्गी, फंजाय, नंतर प्लांट्स ॲज वेल ॲज ॲनिमल्स. मग लक्षात ठेवताना असं ठेवायचं, तुम्हाला मी सोपी पद्धत सांगतो कशाची, डिफरन्स तुम्हाला पाठ करायची, एकच साइड फक्त पाठ करायची. एक तर प्रोकॅरियोटिक सेल पाठ करायचं किंवा एक तर युकॅरियोटिक सेल पाठ करायचं. एक साइड ज्यावेळी आपली पाठ असते त्याच्या पूर्णपणे विरोध आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक पॉइंट इकडली साइड जर बघितली तर त्याच्या कंप्लीट विरोधी असणारी दुसरी साइड येते, किंवा ही साइड जर आपण बघितली शेवटपर्यंत तर त्याच्या कंप्लीट विरोधी असणारी प्रोकॅरियोटिक सेलची साइड असते. म्हणून तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक देतो की सगळं करत बसायचं नाही, एक तर प्रोकॅरियोटिक सेल करा किंवा युकॅरियोटिक सेल करा, तरच तुम्ही व्यवस्थित डिफरन्स लिहू शकशील. नाहीतर इकडचं तिकडचं असं डिफरन्स करत बसला तर जम्बलिंग होणार, इकडचं त्यात जाणार तिकडचं ह्यात जाणार. त्यासाठी एकच साइड कोणतीही करा, मग प्रोकॅरियोटिक सेलची असो किंवा युकॅरियोटिक सेलची असो, एकच साइड परफेक्ट पाठ करून ठेवा. ही थोडक्यात असणारी ट्रिक आहे, आणि हीच ट्रिक वापरून तुम्ही तुमचा डिफरन्स लिहू शकता. कळलं? 3 मार्कावर.